राष्ट्रवादी सोडून भाजपचा झेंडा हाती घेतलेल्या डॉक्टर भारती पवार दिंडोरी लोकसभा उमेदवार म्हणून निश्चित झाल्यानं विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण चांगलेच नाराज आहेत। डॉक्टर भारती यांच्या प्रवेश प्रकरणात त्यांना किंबहुना पक्षानं विश्वासात न घेतल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि तेच त्यांच्या चांगलं जिव्हारी लागलंय। त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। पक्षाशी प्रामाणिक असताना चव्हाण यांना का डावललं असा संतापजनक सवाल कार्यकर्ते उपस्थित करतायत। महाराष्ट्रात विखे आणि मोहिते या घराण्यानंतर दिंडोरीमध्ये सुद्धा मोठा भूकंप झालाय। राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष डॉक्टर भारती पवार यांचा भाजपात प्रवेश झालाय। पण आपण बघतोय की याच लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत हरिश्चंद्र चव्हाण, त्यांचे सगळे समर्थक कार्यकर्ते एकत्र आले। एकीकडे मुंबईला प्रवेश होतोय डॉक्टर भारती पवार यांचा आणि दुसरीकडे हरिश्चंद्र चव्हाण मात्र आपण याच ठिकाणी काय सांगा। डॉक्टर भारती पवार यांचा एकीकडे मुंबईत प्रवेश आणि दुसरीकडे तुम्ही मात्र आपल्याच मतदारसंघात कार्यकर्त्यांसोबत काय सांगाल? म्हणजे गेल्या 15 वर्षापासून लोकसभेचा सदस्य म्हणून मी ह्या ठिकाणी काम करतोय, आजही काम करतोय आणि पुन्हा एकदा मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याच्या उद्देशाने सगळेचे सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। त्याच उद्देशाने सर्वत्र काम चालू होतं। परंतु 2-3 दिवसापासून जेव्हा बातम्या यायला लागल्या की ह्या ठिकाणी बदल होणार आणि कार्यकर्ते अस्वस्थ झाले, पण 2-3 दिवसापासून निश्चितपणे काम सगळं थांबवलेलं आहे। निश्चित नाराज आहेत कार्यकर्ते, काय सांगाल? नाराज आहे, सगळे कार्यकर्ते नाराज आहे। ज्यांनी आतापर्यंत 15 वर्ष अतिशय सुंदर काम केलं, त्यांचे सगळ्या समाजाशी चांगले संबंध आहे, अशा माणसाला तुम्ही थांबवून आणि ज्यांनी नाकारलं अशा व्यक्तीला उमेदवारी दिल्यानंतर निश्चित कार्यकर्ते नाराज होणार। आता तुम्ही पुन्हा निवडून आले असतात तर मंत्रिपदाचे दावेदार नक्की असतात। याचमुळे यंदा मंत्रिमंडळात असलेल्या एका खासदारानं उत्तर महाराष्ट्रातल्या तुमचं तिकीट कापलं अशी माहिती चर्चेत आहे, काय सांगाल? अशी चर्चा आहे, माझी काही खात्री नाही, तुम्हाला अधिक ते माहिती असेल, परंतु अशी मात्र मोठ्या प्रमाणात दबक्या आवाजामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये चर्चा आहे की तुमच्याच लोकांनी तुम्हाला थांबवायचा प्रयत्न केलेला आहे। भविष्यकाळात तुम्ही स्पर्धक होऊ शकता आणि म्हणून अशी असू शकते। आता भारती पवार भाजपात आल्या, युतीच्या उमेदवार राहिल्या तर काय करणार? पक्ष म्हणून, पक्षाचा आदेश म्हणून त्यांचं काम करणार का वेगळी वाट झोकाळणार? दुसरी यादी अजून जाहीर व्हायची आहे। ती यादी जाहीर झाल्यानंतर जनता जनार्दन, ज्या लोकांनी माझ्याबरोबर 40 वर्षापासून ह्या मतदारसंघामध्ये खासदार म्हणून 15 वर्षापासून काम ज्यांच्यावर करतोय ते निर्णय घेतील आणि मग ठरवू आम्ही। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कदमसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, नाशिक।